माघी गणेशोत्सव जिल्ह्यात 2419 मूर्तीची स्थापना। भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवाप्रमाणेच माघ महिन्यातील गणेश जयंती देखील गेल्या काही वर्षापासून धूमधडाक्यात साजरी केली जात आहे। यंदा ठाणे जिल्ह्यात 2419 गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना 1 फेब्रुवारीला होणार आहे। यामध्ये 158 सार्वजनिक तर 2261 खाजगी गणेश मूर्ती आहेत। माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने शहरातील विविध ठिकाणी गणेश भक्तांची सजावटीसाठी लगबग सुरू आहे। अनेक प्रकारचे गाराणे घालत माघी गणेशाचा नवस अनेक जण करतात। नवस पूर्ण करण्यासाठी मागे गणेशाची प्रतिष्ठापना करतात। त्यामुळे गेल्या काही वर्षापासून माघी गणपतीला नवसाचे स्वरूपही प्राप्त झाले आहे। यामध्ये 1.5, 5, 7, 10, 11 दिवसाच्या घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमूर्तीचे आगमन होत आहे। पहिल्या दिवशी गणेशमूर्तीचे पूजन केले जाते। त्याचप्रमाणे अनेक जण त्याच दिवशी या पूजेसाठी पुरोहितांकडे नोंदणी करण्यास आली आहे। शनिवारी 1 फेब्रुवारी रोजी मध्यान्हकाली माघ शुक्ल चतुर्थी असल्याने त्याच दिवशी गणेश जयंती आहे। त्यामुळे गणेशमूर्तीच्या स्थापनेचा मुहूर्त हा सकाळी 11:40 पासून ते दुपारी 1:53 असणार आहे, असे पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले आहे। आयुक्तालयात स्थापन होणाऱ्या मूर्ती। ठाणे पोलीस आयुक्तालया क्षेत्रामध्ये ठाणे, वागळे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर या 5ही परिमंडळामध्ये मोठ्या उत्साहाने माघी गणेशोत्सव साजरा होणार आहे। यामध्ये सार्वत्रिक घरगुती गणपतींची स्थापना भिवंडी परिमंडळात होणार आहे। ठाणे घरगुती 356 तर सार्वजनिक 22, भिवंडी घरगुती 776 तर सार्वजनिक 6, कल्याण घरगुती 705 तर सार्वजनिक 66, उल्हासनगर घरगुती 259 तर 33 आणि वागळे घरगुती 165 तर सार्वजनिक 31 अशी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे।